होळीचे 2 पार्ट ऑलरेडी शेअर केलेले आहेत. बघितले नसतील तर जाऊन चेक करा. आता वेळ आहे होळीच्या पूजेची. सिंपल अशी तयार झालेली आहे. थोडेसे मोठे झुमके घातलेले आहेत आणि लॉंग मंगळसूत्र. कशी दिसतेय मी कमेंट करून नक्की सांगा. तर होळी पेटवलेली होती आणि काही वेळातच आम्ही पूजेसाठी तिथे पोहोचलो. होळी पूजा आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा, परंपरेचा एक भाग आहे. जळणाऱ्या होळीमध्ये आपण राग, अहंकार सोडतो आणि नवीन सुरुवात करतो. तुम्हाला होळी मागची कथा माहीत आहे का? थोडक्यात सांगते, ऐका. भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंचे स्मरण करत होता. त्याचे वडील हिरण्यकशिपू यांनी त्याला शिक्षा देण्यासाठी बहीण होलिका सोबत अग्नीत बसवले. होलिका भस्म झाली, पण भक्त प्रल्हाद भक्तीमुळे सुरक्षित राहिला. यातून समजते की सत्य आणि भक्तीचा नेहमी विजय होतो. आपल्या परंपरा, सण जुन्या गोष्टी नाहीत, तर आपली ओळख आहे. आपण त्या जपल्या पाहिजेत. होळीच्या या दिवशी आपण या अग्नीत वाईट गोष्टी जाळूया आणि चांगल्या विचारांना आत्मसात करूया. पूजा झाल्यानंतर इथल्या केदारेश्वर मंदिरात गेलो. तिथे पूजा केली. खरंच आजचा दिवस खूप छान गेला. खूप सकारात्मक वाटलं. आपले सण, परंपरा आपणच जपूया.